छत्रपती संभाजी महाराज ग्रुप देसाईगंज वडसा यांच्या वतीने आयोजित केलेला आजचा हा शिवजयंती सोहळा, या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आमदार रामराव मसराबे, माजी आमदार कृष्णाजी गजभिये, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील सर्व सन्माननीय आणि उपस्थित आपण सर्व, इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या चेतनेचा, प्रेरणेचा विषय आहे, काही करू पाहण्याचा, काही घडवण्याचा इतिहास हा आशय आहे। इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत, हा सगळ्यात मोठा इतिहास आहे। खरं तर जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची। एखादा माणूस गेल्यानंतर त्यांच्या कार्याची स्मारक पुतळे होणं नैसर्गिक आहे, पण एखाद्या महापुरुषाच्या जिवंतपणीच त्यांच्या कार्याची स्मारक उभारत असतील तर ती त्या महापुरुषाच्या मोठेपणाची सगळ्यात मोठी साक्ष आहे। खरं तर दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशला गेले। आंध्रातल्या त्या मुक्कामात महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं। महाराजांनी मंदिरात दर्शन घेऊन मंदिराचा परिसर न्याहाळला। महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत। आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले। आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, त्या मंदिराला घाट नाही हे अनेकांच्या ध्यानी आलं असेल, पण ते घाट बांधावे असं वाटलं कुणालाही नाही, ते वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना। अर्थात नसते घाट बांधले तरी फारशी अडचण नव्हती। आताच्या भाषेत त्यांना सांगता आलं असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती, एक विलक्षण व्यापकता त्यांच्या ठाई होती। एके दिवशी महाराजांनी मंदिरात दर्शन घेतलं आणि मंदिराच्या शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराज बाहेर आले। महाराजांनी शिखराचं दर्शन घेतलं आणि त्याच वेळी महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण उत्तरेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय। आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधायलाच हवं। महाराजांनी आंध्र प्रदेश मधले मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपूर्ण राहिलेलं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली, महाराजांनी तत्काळ पैसे दिले, गोपूर बांधून पूर्ण करा। आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले। महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं। गोपूर बांधून झालं, सगळे मजूर एकत्र बसले, ऐसा राजा होणे नाही। कित्येक आले गेले, कित्येकांनी मंदिर पाहिले, कित्येकांच्या ध्यानी आले, चौथे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे ऐसे वाटले कोणालाही नाही, ते वाटले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना। ऐसा राजा होणे नाही, या राजांचं अस्तित्व इथं राहिलं हवं, राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी। काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम। आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेशच्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली। महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये। महाराजांनी 350 वर्षापूर्वी सांगितलं मंदिर, मस्जिद, चर्च धक्का लावायचा नाही। बंगालमध्ये वंगभंग चळवळ चालू झाली आणि वंगभंग चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी प्रेरणा गीत लिहिलं। कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर। जयस्तो शिवराय। आणि रवींद्रनाथ टागोर असं म्हणतात की मुळातच हा देश नाना पंथ, नाना जाती, अनेक धर्मांचा,
या साऱ्यांना एकत्र आणणं कठीण. एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण करणं कठीण, आणि एकत्व निर्माण झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं महाकठीण. पण हे अत्यंत महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याच्या रूपानं इथं करून दाखवलं. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटक मध्ये आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. राणी मल्लम्मा तथा सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीन तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई बघत होत्या. आमचा दादाजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं सगळं जिंकत निघालोच आहे तर बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून आहे, सहज पराभूत करता येतील. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं आणि बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवटानी जिद्दीच्या, त्यांनी दादाजींचा सपशेल पराभव केला. आपला पराभव सावित्रीबाईंनी केलाय हे जर महाराजांना कळलं तर दादाजींनी प्रचंड फौज उभा केली. पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात दादाजींनी त्यांना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. अचानक थबकल्या, गर्दिशी मागं वळाल्या. स्वतःच तानं बाळ त्यांनी आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई महाराजांच्या समोर उभा राहिल्या. त्यांना माहिती आहे आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत, आपण दोषी आहोत. हे राजे आता आपल्याला शिक्षा देणार, सजा फरमावणार. पण महाराजांनी काही शिक्षा देण्या अगोदरच सावित्रीबाई सरकन पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीच नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्याने दूध पाजलं. आणि दूध पाजून झाल्यावर महाराज त्या बाळाकडे बघत सावित्रीबाईंना म्हणाले हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा फरमावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा देतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो? दादाजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना, कैसा राजा ऐसा राजा होणे नाही. अरे मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती चिरंतन राहायला हवी म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसले, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाई यांनी बांधलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. महाराजांच्या जिवंतपणे महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं मंदिर कर्नाटक मध्ये आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं परस्त्री माते समान, बाई माणसास हात लावायचा नाही, अजिबात नाही. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला. शाहिस्ता खानाची बोटे छटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ता खानाची बेगम धावत धावत शाहिस्ता खानाकडे आली. हुजूर हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कट्टर शत्रू महाराजांच्या चारित्र्याबद्दल बोलतोय. हेच चारित्र्य राष्ट्राचं चरित्र झालं. महाराजांनी शून्यातून विश्व उभा केलं. नाहीतर महाराजांकडे होतं काय? ना सैन्य, ना संपत्ती, ना साधन, पण तरी महाराजांनी राज्य उभा केलं. म्हणजे महाराज शून्यातून विश्व उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असून आमच्या हातून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेखा आता तरी लढ.
तरी पट्ट्या निवांतच. अरे लडकी तुम तो लढू कसा, एक हातात ढाल आहे दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? आणि मग निदान पडून तरी जा, पडू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? चोहो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली, मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आडीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर मुंगी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचते ना, मग आपल्याला कठीण काय आहे? एखाद्या जाणाऱ्या मुंगीला अडथळा आणायचा म्हणून तुम्ही तिच्या समोर काठी टाका, काठीच पुढ्यात आली म्हणून मुंगी वाट बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. मग एखादा दगड आडवा ठेवा, दगड आडवा आलाय, मुंगी माघार घेत नाही, वाट बदलत नाही, ती सरळ दगडावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. तिला जाऊ द्यायचं नाही, तिच्या वाटेत पाणी होता. मुंगी वाट बदलत नाही, माघारा फिरत नाही, ती सरळ त्या पाण्याला वळसा घालते आणि पुढे निघून जाते. मुंगी कधीच माघार घेत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला यशाचं सूत्र सांगितलं, माघार घ्यायची नाही. काही झालं माघार घ्यायची नाही. मुंगी ध्येय गाठते ना, आपल्याला आपलं ध्येय गाठायला अडचण काय? रानावनातली डोंगर दऱ्यातली 18 पकड जातीची पोरं महाराजांनी गोळा केली, त्यांच्या उरातल्या क्षमतांची त्यांना जाणीव करून दिली. 13-14 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला न कळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं, आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की आम्ही तलवारी शमशेर लपून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण दिलं जात होतं. त्याच वेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुन्याचं पोरग टेहणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुन्याचं पोर थरारलं, नीट निरखून बघितलं, येणार पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची कुणी अनोळखी येत आहे, सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशेर लपून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ सुरू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलंस रे? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का रे? बोलाव की राजांना, मग सांगतो. ते खुन्याचं पोर म्हणलं, तू तर महताच, मी राजाशी सांगाव देऊन येतो. खुन्याचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलाय जी. राजा म्हणले दे पाठवणार. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी, कसला बी आवाज काढतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं असं मग चल ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. का रे? नाही, बापाला सांगावा दिला असता राज, बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर ओरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? आयतं गवसून जाल राज. राजाने माणसं गोळा केली, त्याची दर्याखोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान, सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगाच्या पाठीवर अमेरिकन गुप्तचर यंत्रणा, रॉ आणि इस्रायलची मोसाद या सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानल्या जातात. पैकी इस्रायलची मोसाद सांगते, आम्ही बहिर्जी नायकांना आणि महाराजांच्या गुप्तहेर खात्याला आमचे आदर्श मानतो. 350 वर्षापूर्वी महाराजांनी जे करून ठेवलं ते सर्वोत्तम सर्वोच्च. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ चालू झाली आणि या जातीविरोधी चळवळीला गती मिळावी
म्हणून तामिळनाडूमध्ये तमिळ लेखक CN अण्णादुराई यांनी एक नाटक उभा केलं. कुणावर? छत्रपती शिवाजी महाराजांवर. त्या नाटकाचं नाव होतं शिवाजी काव्यम. या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली अभिनेते गणेश मूर्ती यांनी. त्यांनी ती भूमिका इतकी अप्रतिम केली की तमिळ सिनेसृष्टीचे दिग्गज भारावले. आणि त्या नाटकानंतर अभिनेते गणेश मूर्ती यांना कायमच शिवाजी गणेशन म्हटलं जाऊ लागलं. तेच नाव त्यांची ओळख बनलं. ज्यांनी शिवराय अभ्यासले, ज्यांनी शिवराय अनुभवले, तो शिवमय झाला. शिवमय. गेली 350 वर्ष झाली महाराज आम्हाला प्रेरणा देत आहे, प्रेरणा देत आहे. 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी अवघ्या 35 वर्षात हटवलं. कशाच्या बळावर? 18 पगड जातीची सारी माणसं गोळा केली, त्यांना स्वराज्याचा महामंत्र दिला. नाहीतर बघा ना, महाराजांनी राज्य उभा केलं म्हणून राज्याचं नाव शिवराज्य नाही ठेवलं असतं तरी आम्हाला अभिमानच वाटला असता. पण महाराजांनी राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. आणि मग माझं आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजली, बहरली, फुलली. आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला मरायला सिद्ध झाली. अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, अनेक राजांनी गिरी दुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग तयार केले. पण माझ्या राजांनी नरदुर्ग उभा केले. तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडदोजी, बाजी, मुरारबाजी, कुणी घ्या, प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं महाराजांनी. आणि या साऱ्या शौर्य पराक्रमच्या परंपरेवरच तर बघता बघता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्य नांदू लागलं. जे झोपले होते ते जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले. चालणाऱ्यांच्या खांद्यावर भगवे निशाण आले. हे राज्य व्हावं, हे हिंदवी स्वराज्य व्हावं, ही श्रींची इच्छा दौडू लागली. स्वराज्य स्थापित झालं. पण त्याच वेळी महाराजांच्या लक्षात आलं आदिलशाही, निजामशाही, मोगल महाराजांना जहागीरदाराचा बंडखोर मुलगाच मानत होते. आदिलशाही, निजामशाहीच्या अंकित असलेले सरदार महाराजांना राजा मानायला तयार नव्हते. इतर शाह्यांशी तह करार करता येत नव्हता. मुलकी महसुली व्यवस्थेमध्ये नियम पद्धती आणता येत नव्हत्या. आणि सगळ्यात महत्वाचं, इथल्या रयतेला त्यांचा स्वतःचा राजा हवा होता. इथल्या रयतेला त्यांचं स्वतःचं राज्य हवं होतं. आणि अखेर महाराजांनी राज्याभिषेकाची घोषणा केली. या भरतभूमीवर गेल्या 500 वर्षात कुणाचा राज्याभिषेक झाला नव्हता. आणि महाराष्ट्रात तर शतकानुशतके तो घडलाच नव्हता. काहींनी राज्याभिषेकाला विरोध केला, पण महाराजांनी त्या विरोधावर मात करत राज्याभिषेक घोषित केला. महाराजांनी त्याच वेळी स्वराज्याची राजधानी ठरवली. दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर रायगड. पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा, पण रायगिरीची सर नाही. त्याहूनही दशगुणी उंच. पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही. ऐसा चकोट, बिकट इतका की मुंगी आत शिरू शकत नाही आणि परवानगीशिवाय वारा बाहेर पडू शकत नाही. महाराज मोरोपंतांना म्हणाले, कैलासा इतकाच हा रायगड पवित्र. इथे कुणाचे रक्त सांडले नाही. तख्तास जागा हाच करावा. आणि ठरलं महाराजांचा राज्याभिषेक दुर्ग दुर्गेश्वर रायगडावर होणार. रायगडाचे 18 कारखाने कामाला लागले. स्वर्णकार रामजी दत्तो रत्नजडित सुवर्ण सिंहासन घडवण्याला लागला. महाराज ही तयारी पाहताना मोरोपंतांना म्हणाले, पंत, राज्याभिषेकाचा हा एवढा सगळा खर्च स्वराज्याच्या कोषागाराला पेलेल? आणि मोरोपंत म्हणाले, असे अजून 10 राज्याभिषेक करता येतील इतकं धन कोषागारात आहे. शून्यातून उभा राहिलेलं स्वराज्य आज सामर्थ्यशाली झालं, अफाट. महाराजांनी स्वराज्याचं अर्थव्यवस्थापन इतकं उत्तम केलं की स्वराज्याचं अर्थ संकल्प अंदाजपत्रक कधीही तुटीत गेलं नाही. ते कायम शिलकीतच राहिलं. महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं उभा केलं. सुभेदारांना सक्त आज्ञा दिल्या,
गावोगावी जा, दौरे काढा, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घ्या, कोणास बी बियाणं नसेल द्या, खतं नसतील द्या, बैल जोडी नसेल द्या, जैसे होईल तैसे रयत सुखी होईल ऐसे करा. महाराजांच्या काळात दुष्काळ इतका प्रचंड पडला होता की त्याचं वर्णन करताना लोक लिहितात की भुकेपोटी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. पण इतका भयान दुष्काळ असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नव्हे मातीसाठी मारायला इथल्या माणसांना शिकवलं. आज मितीस महाराष्ट्रात 450 किल्ले आहेत, पैकी 360 स्वराज्यात होते, पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला. महाराजांनी 110 किल्ले बांधले. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याहीपेक्षा महत्वाचा हेतू होता इथल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, जोशी, गुरव, वाणी, मुलानी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भंडारी, मराठे, ब्राह्मण सारे स्वराज्याचा वचननामा काय? सर्वांस पोटास लावणी आहे. महाराजांनी प्रत्येकाच्या हाताला काम दिलं, खिशात दाम दिलं, अर्थव्यवस्था गतिमान झाली, स्वराज्य दौडू लागलं. 350 वर्षापूर्वी महाराजांनी प्रशासकीय व्यवस्थापन, मुलकी व्यवस्थापन, लष्करी व्यवस्थापन इतकं अभेद्य तयार केलं की आजही आम्हाला आश्चर्यचकित व्हायला होत. राज्याभिषेकाची सज्जता झाली, रायगड मोहरला, माणसांनी बहरला. देशोदेशीचे पाहुणे रायगडावर दाखल झाले. इंग्रजी सत्तेचे प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडन, फ्रेंच, गोवेकर, पोर्तुगीजकर, विजापूरकर, भागानगरकर, महाराजांचे सगळे निमंत्रित रायगडावर दाखल झाले. महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. महाराज लोकमानसाच्या हृदय सिंहासनावर केव्हाच आरूढ झालेले, पण आता ते सुवर्ण सिंहासनावर आरूढ होणार होते. महाराज हा राज्याभिषेक यासाठी करत होते, उद्या कदाचित मी असेन, कदाचित नसेन, पण हे राज्य टिकलं पाहिजे. लोकांना त्यासाठी काही प्रेरणा दिली पाहिजे. ती प्रेरणा म्हणजे हे स्वराज्य सिंहासन. माणसं राजासाठी नव्हे, राज्यासाठी लढली पाहिजेत. आणि महाराजांनी त्या पद्धतीनं त्यांना प्रतिष्ठान दिलं, स्वराज्याचं अधिष्ठान निर्माण केलं. खरं तर पोटच्या पोरासारखं महाराजांनी आपल्या रयतेला जपलं. पोटच्या पोरासारखं पन्हाळगडावरनं राजे निघाले. रात्रीच्या त्या किर्र वादळी पावसात विशाळगडाकडं गजखिंडी त्याच वेळी शत्रू आल्याची चाहूल लागली आणि बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राजे निमे लोक घेऊन तुम्ही पुढे निघा, निम्या लोकांशी आम्ही ते झुंजितो, साहेब कारी मरितो. तसे राजे म्हणाले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. अखेर निमी फौज घेऊन राजे पुढे निघाले आणि तटबंदी सारखे बाजी प्रभू त्या गजखिंडीत शत्रूला भिडले. झुंज तुफान झाली. बाजी प्रभू कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. अखेर राजे पोहोचल्याचे आवाज झाले आणि शीर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू महाराजांसाठी, स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले. महाराज नंतर त्यांच्या सिंध या गावी गेले. बाजी प्रभू, फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची. आता ज्यांची मुलं तरुण आहेत त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल, पण काही सैनिक असे असतील ज्यांची मुलं लहान आहेत, ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांचं काय? आपल्या सैनिकांच्या मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय. आपल्या सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण स्वराज्याच्या मार्फत केलं जायचं आणि ते योग्य वयात आल्यावर त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. लहान मुलांचंही झालं, पण काही सैनिक असे असतील नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला. आता त्याच्या पश्चात त्याच्या विधवा पत्नीचं काय? 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे.
पेन्शन किती तेही ठरलंय. तो सैनिक युद्धावर गेला त्यामुळे त्याला शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचं झालं, पण काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही, युद्धावर गेला, धारातीर्थी पडला, आता त्याच्या पश्चात त्याचे वृद्ध आई वडील. आता त्याच्या वृद्ध आई वडिलांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध आई वडिलांसाठी महाराजांनी अडीशेरी नावाची योजना आणली आहे. स्वराज्यातून दर महिना या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांना 2.5 शेर धान्य दिलं जायचं. महाराजांनी स्वराज्याची घटना तयार करून घेतली, कानून जाबता तयार केला. स्वराज्य उभा राहिलं होतं, पण आता सुराज्य घडणं महत्वाचं. लोककल्याणकारी राज्य म्हणजे सुराज्य. महाराजांनी ते घडवलं. म्हणूनच या देशाची राज्यघटना तयार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. महाराष्ट्र हे पहिला लोकशाही राष्ट्र घोषित होणार होत. राज्याभिषेकानं ते साधलं जाणार होत. महाराज राज्याभिषेकापूर्वी आई तुळजाभवानीचं महनमंगल दर्शन घेण्यासाठी प्रतापगडावर रवाना झाले. महाराजांनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. आई भवानीला सोन्याचं छत्र अर्पण केलं. महाराष्ट्र धर्म रक्षणाची शपथ घेतली आणि महाराज रायगडावर परतले. रायगडावर कोण धांदल उडाली होती. महाराजांचे सगळे जिवलग सोबती. धावपळ धावपळ चालू होती. कित्येक वर्ष डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात येणार होतं. राजे छत्रपती होणार होते. पण या सगळ्या धांदलीमध्ये या जिवलग सोबत्यांना आपले सोबती आठवत होते. अचानक कुणीतरी सांगायचं हे सगळं पाहायला आज तानाचे असायला हवे होते. पोराचं लग्न टाकून कोंढाण्याचं लग्न करायला जे तानाजी गेले ते परत आलेच नाही. ते वीर बाजी पासलकर, ते कान्होजी जे नाईक देशमुख, पुरंदरावर दिलेर खानाशी भिडणारे मुरारबाजी, त्यांचं ते शौर्य बघितलं आणि दिलेर खान म्हणाला मुरारबाजी वज्रगड आम्ही घेतलाच आहे, पुरंदर सुद्धा घेऊ, का मरता फुका, या आमच्याकडं बादशाह जागीर देतील. आणि कडाडले मुरारबाजी, अरे माझ्या राजानं मला काय कमी केलंय म्हणून येऊ तुझ्याकडं. मराठे तुटतील पण फुटतील कुठले. हाट तो करारा बाणा दाखवणारे मुरारबाजी त्या राज्याभिषेकाला हवे होते. किती नावं घ्यावी, ते सूर्याची, ते रामची, किती अनेकांच्या बलिदानातून समर्पणातूनच तर हे स्वराज्य उभा राहिलं होतं. स्वराज्य म्हणजे जगण्याची स्पर्धा नव्हे, स्वराज्य म्हणजे मरण्याची स्पर्धा. महाराज एखादी मोहीम काढायचे आणि तानाजी म्हणायचा राज शेवडावा आपला, तसा यसाजी म्हणायचा ताना आम्ही आहे नवा अजून, तसे बाजी म्हणायचं यसाजी कॉपसनं नंबर लावून बसलोय का सरमाग, ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे. माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत. सिद्धीच्या वेड्यात अडकलेले महाराज शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागेल हे लाटण घेऊन 6 महिन्यापूर्वी स्वराज्यात आलेल्या, नव्यानं ओळख झालेल्या आणि हुबहू राजांसारख्या दिसणाऱ्या शिवा काशीदला बोलावणं धाडतात. शिवा काशीद येतो. राज बोलावणं धाडलं जी. हो शिवा, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असा मी खूप ऐकून आहे. शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचा आहे. आणि शिवा आला राजांचा वेश परिधान करून, मस्तकावर जरेटेप धारण करून, मिशाला पेळ मारीत. आणि राजे म्हणाले शिवा अरे आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय. शिवा आमचं रूप घेतलंस पण सिद्धीच्या भेटीला जाशील. हे शिवा मरायला तयार होशील. शिवा म्हटलं होतो. झालं, गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. 6 महिन्याच्या ओळखीमध्ये महाराजांनी या शिवाच्या उरात काय पेरलं असेल की शिवा मरायला तयार व्हावा. किती किती नावं घ्यावी. रायगड सुद्धा त्यांच्या आठवणीत ओथंबला होता. राज्याभिषेकापूर्वीचे विधी चालू झाले. पूर्व धार्मिक कार्यक्रम संपले. उजाडला 4 जून एकादशी. महाराजांची सुवर्ण तुला झाली. इतर अनेक गोष्टींनी महाराजांची तुला करण्यात आली. चांदी, तांबे, जस्त, कथी, लोखंड, मीठ, ताग, जायफळ, जायपत्री, लोणी, मसाले, दूध, फळ, दान तुलेत वापरलेल्या या सगळ्या गोष्टी लोकांना दानधर्म म्हणून वाटण्यात आल्या. मासाहेब जिजाऊ
हे सगळं भरल्या डोळ्यांनी अभिमानानं पाहत होत्या. हे सारं शहाजी राजे आणि त्यांचं संकल्पित तर होतं. ते सारं आता याची देही याची डोळा अनुभवत होत्या. मासाहेबांच्या अभिमानी नजरेला 12 वर्षाचे शिवबाराजे आठवले. शहाजीराजे आणि मासाहेबांनी निर्णय घेतला, थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी सोबत कर्नाटकातच राहतील. ते कर्नाटकात राज्य विस्तार करतील आणि धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील आणि ते महाराष्ट्रात राज्य उभा करतील. ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले. आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राला जातेवेळी एका पित्यानं काय द्यावं? आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो? डबा, वेळेवर खा, फारच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये. अधिकची काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. पण या आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला शहाजी राजे नावाच्या पित्यानं काय दिलं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः शहाजीराजांनी संस्कृत मधून लिहिलेली मुद्रा आपल्या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढेल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण खात्री आहे? पुत्र अजून बेंगलोरातच आहे, पुण्यात जायचे. त्याच्या आधीच शहाजीराजे सांगतायत आम्हास खात्री आहे राज्य उभा राहणारच. शहाजीराजाने असं नाही विचारलं तुम्हाला जमेल का, तुम्ही कराल का, तुमच्याच्याने होईल का? सवालच नाही, जमणारच. मी वारंवार सांगतो, आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. शहाजीराजाने दिलेलं हे यशाचं सूत्र आहे. 12व्या वर्षी आपल्या पित्यानं दिलेली मुद्राच महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपतींची अधिकृत मुद्रा म्हणून घोषित केली. प्रतिपच्च चंद्र लेखेव हे स्वराज्याच्या छत्रपतींची मुद्राच. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी जाताना? छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. पित्यानं दिलेल्या छोट्या मंत्रिमंडळाचंच महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान मंडळात रूपांतर केलं. या अष्टप्रधान मंडळात फक्त एक माणूस लष्करी प्रशासनाचा आहे, सरसेनापती. बाकीचे 7 सगळे मुलकी प्रशासनाचे आहेत. रयतेचं कल्याण, रयतेचं हित हा त्याच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा हेतू आहे. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी जाताना? 12 वर्षाच्या आपल्या पुत्राला शहाजीराजांनी जाताना भगवा ध्वज दिला आणि सांगितलं उद्याच्या उभा राहणारा तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनू द्या. कोण खात्री आहे? राज्य उभा राहणारच आहे, ध्वजाची आवश्यकताच असणार आहे, घेऊन जा. कोण खात्री? पण त्याच वेळी शहाजीराजांनी सांगितलं पंथ्यानी काय शिवबाराचे हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे. हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा आहे. हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, हा भगवा त्यागाचा, समर्पणाचा. राजे हा भगवा भगवा फडकत राहू द्या. 12व्या वर्षी आपल्या पित्यानं दिलेला हाच भगवा राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. तोच रेशमी जरीकाटलेला भगवा रायगडावर आल्या गेल्यांचं स्वागत करत होता. रायगड नुसता बहरला. 5 जून द्वादशी उजाडली, रायगड गुड्यानी बहरला, फुलांनी सजला, तोरणं बांधली गेली. राजे छत्रपती होणार, रयतेचं राज्य स्थापित होणार. कोण आनंद? सायंकाळ झाली, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1674. सूर्योदयाला 3 घटिका कमी असताना महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. तत्पूर्वीचे विधी चालू झाले. मंडप वेदीवर असणाऱ्या आसंदीवर महाराजांनी आरोहण केलं. पाठोपाठ महाराणी सोयराबाई, युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले.
अष्टप्रधानाने आपापल्या जागा घेतल्या. पूर्वेला तुपाचा स्वर्ण कलश घेऊन मोरोपंत उभा राहिले, तर दक्षिणेला दुधाचा कलश घेऊन सरसेनापती हंबीरराव मोहिते उभा राहिले. अष्टदिशांना अष्टप्रधान मंडळ उभा राहिलं. आणि त्याच वेळी गागाभट्ट पुढे झाले. महाराजांच्या मस्तकावर सप्त नद्यांचा अभिषेक सुरू झाला. आणि त्याच वेळी महाराजांची नजर दक्षिणेला असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहितेंवर गेली. हंबीरराव राज्याभिषेकाच्या आधी काही दिवस स्वराज्याचे सरसेनापती होते. त्याच्या आधी स्वराज्याचे सरसेनापती होते प्रतापराव गुजर. प्रतापरावांचा चेहरा महाराजांच्या समोर आला आणि प्रतापरावच्या आठवणीत महाराज पुढाले. मंत्रघोष होत होता, अभिषेक सुरू होता आणि महाराज प्रतापरावांच्या आठवणी. मिर्झा राजा जयसिंग महाराष्ट्रात आला. त्याला माहिती आहे राजांचा जीव गडात नाही, किल्ल्यात नाही, प्रांत प्रदेशात नाही. राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत. म्हणून मिर्झानी या रयतेला छळायला सुरुवात केली. गावाच्या गावात जाळली, खुल्याम कत्तल्या रमल्या. आक्रोश, किंकाळ्या, आरोळ्या, रक्ताच्या चिळकंडा, मूर्त्यांचा ढीग, प्रेतांचं कच, यातनांचा कल्लोळ उडाला आणि राजे व्याकुळले. थेट मिर्झाकडे गेले. मिर्झा, राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? मिर्झा राजे, हा रयतेचा छळ थांबवा, थांबवा ही जुलमखोरी. तसे मिर्झा राजे म्हणाले, राजे हा छळ थांबवणं तुमच्याच हाती आहे. मतलब आपण मोगलांची मनसबदारी घ्यावी, औरंगजेब बादशाहांची ताबेदारी पत्करावी आणि संतापले राजे नाही मिर्झा, तुम्ही स्वातंत्र्यासाठी आमच्या सोबत याल असं वाटलं होतं, पण नाही मिर्झा. माझ्या असंख्य मावळ्यांनी यासाठी नाही रक्त सांडलं की आम्ही तुमची मनसबदारी घ्यावी. असंख्याने बलिदान यासाठी नाही दिलं आम्ही मोगलांची ताबेदारी पत्करावी. यासाठी नाही राज्य उभारलं आम्ही तुमची लाचारी घ्यावी. नाही मिर्झा, हे होणे नाही. तसा छद्मी हसत मिर्झा म्हणाला, राजे रयतेची फिकीर करावी. आणि रयतेसाठी महाराजांनी मिर्झांचा तह स्वीकारला. पुरंदरास 23 किले मिर्झाला दिले. 1646 पासून सुरू झालेलं स्वराज्य 1665 सर्वोच्च उंचीवर होत. आतापर्यंत कमावलेलं सारं मिर्झाला द्यावं लागलं. महाराज व्यथित झाले. त्यांच्या उरातला सल लपून राहिला. शंभूराजांना मोगलांचं मनसबदार बनवावं लागलं. आतापर्यंत केलेलं सारं, कमावलेलं सारं गेलं. आणि महाराज अस्वस्थपणे रात्रीच्या किर्र काळोखात रायगडाच्या तटबंदीवर फेऱ्या मारत राहिले. आपल्या राजांच्या उरातला सल घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या एका शिलेदारानं पाहिला. कडतोजी गुजर नाव त्यांचं. आपल्या राजांचा हा त्रास त्याला सहनच होईना. संतापला आणि पुटपुटला, जोपर्यंत माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू देत नाही तोपर्यंत नाही थांबणार. त्याला राजांचा त्रास सोसेनाच. सूर्योदय झाला. रायगडाचे महाद्वार उघडले आणि हा कडतोजी गुजर सरळ सुटला तो थेट मिर्झाच्या छावणीकडे. मिर्झाच्या छावणी बाहेर भाल्याच्या टोकावर त्याला कैद केला. मिर्झा राजांच्या समोर हजर. मिर्झा राजांनी विचारलं, कोण? जी कडतोजी गुजर. कुठून आला? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन. महाराजांची माणसं तुटतील, फुटतील कुठली? नामुमकिन. तसे कडतोजी म्हणाले, तसं नव्हं, पण तुमच्या तावडीतनं आमचं राजा काय वाचणार आहे ती का? त्यांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगल्याला नाही का चांगलं, म्हणून आलोय तुमच्याकडं, घ्या की चाकरी. मिर्झांना पटलं. कडतोजी गुजर मिर्झांच्या चाकरीत सामील झाले. दिवस उलटले, पण कडतोजींच्या उरात डाव वेगळाच होता. ती संधीची वाट पाहत होती आणि संधी मिळाली. दस्तुरखुद्द मिर्झा राजांच्या छावणीला पहारा द्यायची जबाबदारी कडतोजी गुजरांवर आली. तो दिवस सरला, सायंकाळ झाली. पहिला प्रहर संपला, पहारे बदलले आणि दुसऱ्या प्रहरीच्या पहाऱ्याला कडतोजी गुजर मिर्झा राजांच्या छावणी बाहेर आले. दूर सन्नाटा, स्मशान शांतता, सारे निद्राधीन. दूरवर कुठेतरी कुत्र्याच्या केकाटण्याचा नाहीतर पहारेकऱ्याच्या जागते रोचारोळीचा आवाज. बाकी सारं शांत. कडतोजीने एकदा चाहूल घेतली.
मिर्झा राजांच्या छावणीभोवती फेरी मारली. सगळा आल बेल असल्याची जाणीव. पडदा सरकला, आत बघितलं. मिर्झा राजे मंचकावर निद्रिस्त. कडतोजींच्या मुठी आवळल्या गेल्या. पुन्हा एकदा त्यांनी चाहूल गेली आणि विजयासारखे ते सरकनात घुसले. मिर्झा राजाच्या मंचकाजवळ त्या मिर्झांच्या मस्तकाकडे बघितलं आणि संतापले. कडतोजी, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू देत नाही आम्ही मराठे. आणि कडतोजींनी कमरेचा खंजीर काढलं. मिर्झांवर चालवणार तोच बोलू त्याचा आवाज त्याच्यावर पडला. दगो दगो दगो. पहारेकरी सुचाट आले. कडतोजी वरच्यावर पकडला गेला. मिर्झा राजे धडपडत जागाच झाला. ही जिगर, या मिर्झावर वार करायची हिम्मत कुणी दाखवली नव्हती. तू तसे झकडले. कडतोजी म्हणाले, मिर्झा एक वार खुला सोड, नाही इथंच उभा कापला तर शिवरायांचा मावळा म्हणवणार नाही. त्या कडतोजीचं ते सामर्थ्य मिर्झा राजेंनी बघितलं आणि कडाडला. शमशेर लाव हमारी. पहारेकऱ्यांना कळालं आता कडतोजींचं मस्तकच मारलं जाणार. ती राजपुती शमशेर आली. कडतोजी फक्त द्वेषाने पाहत होते. पहारेकऱ्यांच्या उरात आता कडतोजी संपला. पण अचानक मिर्झानं पवित्रा बदलला. आपली राजपुती शमशेर त्यांनी कडतोजींच्या पुढ्यात धरली आणि म्हणाले, घ्या घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. या मिर्झावर वार करायची हिम्मत आज पावेतो कुणी दाखवली नव्हती. तुम्ही दाखवली. आम्ही कदर करतो तुमच्या बहादुरीची. हे घ्या बक्षीस. मिर्झांची ती राजपुती शमशेर कडतोजीने घेतली आणि मिर्झा म्हणाले, बिनघोर जा, आमचा कुठलाही सरदार सैनिक तुम्हाला अडवणार नाही, जा. कडतोजी निघाले. 5-6 पावलं गेले. अचानक मिर्झा म्हणाले, रुक जाओ. कडतोजी थबकले आणि मिर्झा कडतोजींना सांगते झाले, जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजांकडे तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत, कुणीच नाही. हे कडतोजी गुजर रायगडावर पोहोचले. महाराजांना कडतोजींचा प्रताप कळाला आणि भर दरबारात राजे म्हणाले, कडतोजी कोण प्रताप गाजवलात? आजपासून तुम्ही कडतोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव. प्रतापराव गुजर. हेच प्रतापराव ज्यांना प्रतापराव ही पदवी महाराजांनी दिली. स्वराज्याचे सरसेनापती झाले. स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया खेळणारा, सगळ्यात जास्त प्रांत स्वराज्याला जिंकून देणारा स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर. राज्याभिषेकाची तयारी चालू असतानाच महाराजांना माहिती होत, औरंगजेब हा राज्याभिषेक निर्विघ्न पार पडू देणार नाही. महाराजांनी सरसेनापतीवर जबाबदारी दिली, प्रतापराव स्वराज्याच्या सीमा निर्धोक करा, राज्याभिषेक निर्विघ्न पार पडला पाहिजे. आणि सरसेनापती स्वराज्याच्या सीमा बिंदोक करण्यासाठी स्वराज्याच्या सीमेवर दौडू लागले. पण त्याच वेळी स्वराज्यात बेहलोल खान पठाण ठाण मांडून बसला होता. प्रतापरावाने त्याच्यावर झडप मारली. बेहलोल खान कोंडला. उमराणीमध्ये त्याला पुरता जखडून ठेवला. अखेर बेहलोल खान पठाण शरण आला. चूक झाली. एक वेळ धर्म वाट द्या, परत इकडे येणार नाही. एक वेळ दया नाही दाखवली. पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद घौरीचा 2 वेळा पराभव केला आणि पृथ्वीराज चौहानांनी मोहम्मद घौरीला चौहानांचा पराभव केला. पण मोहम्मद घौरीनं पृथ्वीराज चौहानांना सोडून नाही दिलं, संपवलं. वास्को दी गामा कलिकत बंदरात उतरला. तिथल्या राजा झामोरींना त्याचं स्वागत केलं. पण त्यानंच पुढे झामोरींना कैद केलं, कलिकत ताब्यात घेतलं. शत्रूवर दया दाखवण्याची ही परंपरा खंडित केली की छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमक म्हणून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढला आणि जगाला संदेश दिला, परत या भूमीकडे तिरक्या नजरेनं कुणी पाहिल फाडलाच जाईल.
महाराजांना माहितीये तो बेहलोल परत येणार, आणि तेच झालं. बेहलोल खान पठाण परत स्वराज्यात आला आणि महाराजांनी खरमरीत पत्र प्रतापराव गुजरांना लिहिलं. त्या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. महाराजांचे शब्द प्रतापरावांचे काळात चिरत केले. मस्तकात झिंजिऱ्या उठल्या. रायगडावर राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. अशा वेळी सरसेनापती रायगडावर असायला हवेत, आणि राजे सांगताय त्या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापरावांच्या मस्तकात फक्त महाराजांचे शब्द घुमत राहिले. बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि प्रतापराव दौडत राहिले. बेहलोल! कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज तालुक्यातल्या सामानगडाच्या पायथ्याशी प्रतापरावांची छावणी पडली. दिवस थंडीचे, शेकोटी धडधडत होती. सगळे सवंगडी शेजारी, आणि त्याच वेळी हेर धावत आला. राव राव! प्रतापराव ताडकन उठले. राव, नेसरीच्या खिंडीत बेहलोल खानाचा तळ पडलाय. आणि प्रतापरावांच्या मुठी आवळल्या. त्यांची नजर ज्वाळे स्थिर झाली. एक ठिणगी उडाली. राजांचे शब्द घुमले. त्या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका. आणि कडाडले प्रतापराव. कोण येतो सोबत? कोण येतो? उठले बिसाजी बल्लाळ, उठले दीपाजी राऊतराव, उठले विठ्ठल पिलाजी यात्रे, उठले सिद्धी हिलाल, उठले कृष्णाजी भास्कर, उठले विठोजी शिंदे, आणि 7वे खास आहे सरसेनापती प्रतापराव गुजर. घोड्याला मान टाकली आणि सुटले हे स्वार. वेडात मराठे वीर दौडले साथ. नेसरीच्या खिंडीच्या तोंडाशी हे 7 वीर फुरफुरणाऱ्या घोड्यानिशी थांबले. समोर बेहलोल खान पटणाचा सेनासागर निद्रिस्त होता. प्रतापरावांनी एक वार सगळ्यांकडे बघितलं. दक्षिणेच्या टेकडीवर बेहलोल खानाची छावणी. महाराजांचे पोल परत घुमले. त्या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका. आणि प्रतापरावांनी हर हर महादेवचा जागर केला. आणि हे 7 वीर त्या सेना सागरात दिसेनासे झाले. तुफान कापाकापी चालू झाली. शौर्याचं वादळ उफाळलं. प्रतापराव कडाडत होते. बेहलोल खान! थरारलेला बेहलोल खान प्रतापरावांची तिकृत नजर बघत बसला. आणि बघता बघता बेहलोल खानाचं सैन्य सावध झालं. हे 7 वीर त्यांच्या कळपात घुसले. तुफान शौर्याचं वादळ, पण बळ तोखळं पडलं. खालून आगवर आग आग बाजूनी समशेर उसळली सहस्त्र क्रूरही मानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खगसात जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले साथ. त्या बेहलोल खानाच्या अफाट सैन्यापुढे हे 7 वीर मारले गेले. मातीत कोसळल्या प्रतापरावांच्या श्वासानं माती उंच उडाली. आणि ते सांगू लागले, राजे, हा प्रतापराव मातीत मेला, पण नुसता मातीच नाही गेला, मातीसाठी मेला. मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, हे सांगत गेला. आणि प्रतापराव नावाचा धगधगते अध्याय संपला. ती रात्र महाशिवरात्रीची होती. या सप्त बिल्व दलानी रायडेश्वराच्या रायगडाच्या त्या शिवशंखावर आपल्या रक्ताचा अभिषेक केला होता. नेसरेची खिंड पावन झाली. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रतापरावांनी केलेला हा रक्ताचा अभिषेक, राज्याभिषेकाचा अभिषेक चालू असताना महाराजांच्या डोळ्यासमोर प्रतापरावांचा हा अभिषेक उभा राहील. दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा, अद्यापकुनी वीरानी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले साथ. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कोयना, शरयू, सिंधू या सप्त नद्यांचा महाराजांवर अभिषेक झाला. मग समुद्र जलाचा अभिषेक. मध्यान्ह रात्री अभिषेक संपला. महाराजांना सुवासनीने ओवाळला. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले, स्वर्णलंकार धारण केले, शस्त्रांची पूजा केली. कट्यार, तलवार, धनुष्यबाण महाराजांनी धारण केलं. आई भवानी मातेला, मासाहेब जिजाऊंना, उपस्थित ज्ञानी जनांना महाराजांनी वंदन केलं. आणि महाराज राज्यसभेच्या दिशेने निघाले. राज्यसभेच्या सुशोभित प्रवेशद्वारावर 2 स्वर्णलंकार घातलेले बलाढ्य हत्ती आणि 2 पांढरे शुभ्र अश्व, 4 पातशया पालत्या घालून
त्यावर नूतन सृष्टी उभारणाऱ्या श्री शिवरायांच्या स्वागतासाठी उभा होते. महाराज राज्यसभेत प्रवेश करते झाले. राज्यसभेच्या मध्यात एक सुबक लांबरुंद चौथरा, त्याच्यावर आणखी एक चौथरा, त्याच्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी आणि त्यात होतं रत्नजडित 32 मनाचं सुवर्ण सिंहासन. मराठी जनांची अस्मिता बनणार, मराठी जनांचा अभिमान बनणार. ते सिंहासन बघितलं आणि राजांना आठवलं. सिंहासन तयार करते वेळी राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब सिंहासनच तयार करायचं झालं तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीत होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. महाराज त्या सिंहासनाकडे निघाले. सुवर्ण गुरजाब घातलेले गुरजाबदार महाराजांच्या पाठी अष्टप्रधान पाठोपाठ चालत होते. सिंहासनाच्या पाठीमाग अधिकार दर्शक राजसत्तेची अनेक चिन्ह झळकत होती. सुवर्णमस, मोरचल, सोन्याच्या समपातळीत लांबणाऱ्या 2 तराजू स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर लोंबत होते. आधुनिक न्यायशास्त्राचा जन्म अलीकडचा, पण 350 वर्षापूर्वी हे राज्य निपक्ष न्याय करेल म्हणून महाराजांनी समपातळीत लोंबणारी 2 सोन्याची तराजू आपल्या सिंहासनाच्या पाठीशी उभा केली. अश्वदलाचं, आरमाराचं, न्यायाचं प्रत्येक महाराजांच्या सिंहासनाच्या पाठीशी शोभत होतं. खरं तर महाराजांनी राज्य उभा केलं आणि त्याच वेळी महाराजांच्या ध्यानी आलं, या देशामध्ये राज्य नव्हते असं नाही. विजयनगरचं साम्राज्य होतं, देवगिरीचं राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपण उभा केलेलं हे स्वराज्य कदाचित तेही नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे म्हणून महाराजांनी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, महाराष्ट्राला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं 350 वर्षापूर्वी महाराज म्हणत होते ते खरं होतं. आणि म्हणूनच महाराजांनी सम्राट चंद्रगुप्तानंतर या हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा केलं. कधी भारतीय नौदलात गेलात तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. पण आरमार म्हणलं की जहाजं हवीत, आरमार म्हणलं की तोफा हव्यात, आरमार म्हणलं की दारुगोळा हवा. तत्कालीन काळात इंग्रजांकडनं जहाजं विकत घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं, दारुगोळा डचांकडनं ते देत होते, महाराज घेत होते. एके दिवशी महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंद केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात केव्हाही ढासळतात, पण जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे, ते स्वावलंबी असलं पाहिजे, ते स्वयंपूर्ण झालं पाहिजे. म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली आणि पुणे जिल्ह्यातल्या मावळला तोफा ओतण्याचा कारखाना चालू केला. उद्यमशीलता आणि उद्योगशीलता हे महाराजांनी स्वराज्याला दिलेले 2 अलौकिक गुण आहेत. स्वराज्याच्या बनावटीची जहाज दर्यात तरंगू लागली, पण या जहाजात एखाद्या उजड तोफ ठेवली तर तोफेच्या ओझ्याने जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढं सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. एके दिवशी महाराजांनी हे सगळं बघितलं, काही विचार केला, कल्याणच्या कारखान्यात आले, कामगारांना गोळा केलं आणि सांगितलं, मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पळणार, किती ओझं ठेवलं तर नडच मिळणार, तोफेचा गोळा पुढं सुटला, दाब मागं पडला तर पाण्यात न बुडणार असं विलक्षण जहाज महाराजांनी तयार केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी तथा संगमेश्वरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे. महाराजांकडे एक अलौकिक गुण होता ज्याचं नाव होतं जिज्ञासा. दुर्दैवानं आताच्या पिढीमध्ये हा जिज्ञासा नावाचा गुणच दिसत नाही. इंग्रजांना इथं राज्य करायचं होतं, त्यांना मालक बनवून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्याच्यामध्ये जिज्ञासा हा विषयच नाही. हल्लीची आमची पोरं प्रश्न विचारतच नाहीत. प्रश्न न विचारायची 2 कारणं असतात. पहिलं कारण सगळं येत आहे आणि दुसरं कारण काहीच येत नाही. ही प्रश्न न विचारणारी पिढी नवनिर्माण करेल तरी कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
म्हणजे फेसबुक परक्यांनी काढायचं, आम्ही टाइमपास करायचा. व्हॉट्सअप त्यांनी शोधायचं, आम्ही टाइमपास करायचा. ट्विटर त्यांनी काढायचं, आम्ही टाइमपास. आम्ही का निर्माण करत नाही? आम्ही का नवनिर्माण साधत नाही? महाराजांनी हे नवनिर्माण साधलं. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं आणि मग त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. पण खरंच बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. जर आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. आमची सगळ्यात मोठी अडचण ती आहे, सगळ्यात मोठी. खरं तर समुद्रात जायचं झालं तर आम्हाला पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. महाराजांनी असा बदल केला की पोर्तुगीजांना आमच्या समुद्रात यायचं झालं तर महाराजांची परवानगी घ्यावी लागेल. ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांच्या चौलच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, परवाना हवा होता. पण तो परवाना घेता घेता महाराजांच्या अधिकाऱ्याला विचारत होता, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास, विलक्षण अभ्यास. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास महाराजाला तोंडपाठ आणि भूगोल जणू महाराजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण. अबे करेनं दुसरा प्रश्न विचारला, पण तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या राजांचं ध्येय, आमच्या राजांचं स्वप्न, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य उभा करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा. हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय? अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलूक आपला. त्या ध्येयाच्या दिशेचं सामर्थ्यशाली पाऊल होतं राज्याभिषेक. महाराज सिंहासनाच्या चौथऱ्याच्या पायऱ्यात चढू लागले. गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, न्यायशास्त्र पारंगत, न्याय अलंकार, अष्टप्रधान वेष्टित, अष्टावधानी, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाजवळ आले. मंत्रघोष थांबला. गागाभट्ट पुढे आले. सिंहाचा मुखवट असलेला सुवर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी त्याला वंदन केलं. सिंहासनापुढे महाराज नतमस्तक झाले आणि उजवा गुडघा टेकून पदस्पर्श न करता महाराजांनी सिंहासनारोहण केलं आणि महाराज सिंहासनावर वीरासनात बसले. मंत्रघोष थांबला. गागाभट्ट पुढे झाले. मौल्यवान जडावाचे, मोतिलक झालराचे सुवर्ण छत्र त्यांनी महाराजांच्या मस्तकी धरले आणि गागाभट्ट कडाडले. क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. आणि हजारो मुखातून जयध्वनी उठला. नौबती झडवू लागल्या. चौघडे कडाडू लागले. रायगडाच्या माथ्यावरच्या तोफा धडाडू लागल्या. जरी गाठलेला भगवा आसमंताला सांगू लागला, राष्ट्रभूमीला छत्रपती लाभला. राजे छत्रपती झाले. शेतकऱ्यांचे, कास्तकारांचे, कामगारांचे राज्य निर्माण झाले. महाराजांनी अष्टप्रधान युक्त त्यांना अधिकार दिले, जबाबदारी दिल्या. त्यांना त्या जबाबदारीचं उत्तरदायी केलं. महाराजांनी शिवशक चालू केला. राजव्यवहार कोशाची निर्मिती केली. महाराजांनी छत्रपती नावाची नाणी पाडली. महाराजांनी राज्य उभा केलं. स्त्रियांना सन्मान देणार, गुलामगिरी संपवणार, भेदभाव रहित असणारे, 12 बुलतेदार, 18 पगड जाती, साऱ्या धर्मांना सोबत घेणार, लोक कल्याणकारी स्वराज्य. नगारखान्यापासून ऐरावताच्या सुवर्ण अंबारीत बसलेल्या महाराजांची जगदीश्वराच्या मंदिराकडे मिरवणूक सुरू झाली.
सुवर्ण, चांदी, रुपये यांच्या फुलांचा वर्षाव महाराजांवर झाला. महाराज हत्तीच्या अंबारीत बसलेले. रायगडावर यावेळी हेनरी ऑक्झेंडन नावाचा अधिकारी उपस्थित होता. महाराजांची त्यांनी हत्तीवरची मिरवणूक पाहिली आणि त्याला प्रश्न पडला, रायगड गरुडाच्या बसकणीसारखा, वाऱ्याला चिरता येत नाही, मुंगीला बाहेर पडता येत नाही, माणूस नीट गड चढू शकत नाही, मग एवढे मोठे बलाढ्य हत्ती महाराजांनी गडावर नेलेच कसे? आणि खरंय बरं, अजून रायगड चढता येत नाही, इतका बिकट आहे तो. माणसं रोपवेनच जातात, मग माणूस जिथं चढू शकत नाही तिथं एवढा मोठा हत्ती महाराजांनी गडावर नेलाच कसा? हेनरी ऑक्झेंडनला प्रश्न पडलाय. त्याला उत्तर मिळालं नाही. मी सांगतो आता. 1672 साली शहाजीराजे कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. त्यावेळी येतानाच ते 2 हत्तीची पिल्ल घेऊन आले. ती पिल्ल छोटी असतानाच रायगडावर नेली, ती मोठीच रायगडावर झाली. त्यामुळे मोठा हत्ती गडावर न्यायचा विषयच नाही आला. हेनरी ऑक्झेंडन भेटला तर त्याला तेवढं सांगून टाका, बाबा असं असं झालेलं आहे. महाराजांचं हे राज्य 350 वर्ष झाली महाराजांच्या राज्याभिषेकाला. पण आज चांगलं घडलं तर शिवशाही आली असं म्हणतात, वाईट घडत असेल तर शिवशाही यायला हवी असं म्हणत असतात. हे लोककल्याणकारी राज्य महाराजांनी निर्माण केलं. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये हिंदू मुस्लिमांची दंगल झाली. का झाली, कशासाठी? कारण परंपरा भाग वेगळा, पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते. त्याच मोहल्ल्यात एक 25 वर्षाची लावण्य खनी युवती राहत होती. देखणी आरसपाणी, बस बघावं बघतच राहावं इतकी देखणी. या गुंडांचा तिच्यावर डोळा होता. दंगलीच्या दंग्या धोप्याचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची आबरू लुटावी असा बेत त्याने आखला. आणि ते गुंड रात्रीच्या 12-12:30 वाजता या युवतीच्या घराच्या दिशेनं पोचले. बघता बघता घरावर धडका पडू लागल्या. दार आपटलं गेलं. ती मुलगी बावरली, शारली, घाबरली. खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले. इरादा ध्यानी आला. तशी स्वतःची आबरू वाचवण्यासाठी ती घराच्या मागच्या दारातनं मुंबईच्या रस्त्यावरनं बेभान पळत सुटली. रात्रीच्या 12 वाजता ती पळतीये. गुंड पाठलागावर आहेत. पळता पळताच एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. धपापत्या उरानं ती दारा पुढे येऊन उभा राहिली. तिनं दार ठोठावलं. दार उघडलं गेलं. दारात उभा होता 89चा एक हिंदू युवक. त्यानं बाहेर मुस्लिम युवती पाहिली. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम, मी हिंदू, नाही का हिंदूच्या दारापुढं कशी? हिला भीती नाही वाटत? त्याने विचारलं काय हवंय? तशी ती युवती म्हणाली, काय गुंड माझ्या पाठलागावर आहेत, माझी आबरू लुटायचा बेत आहे त्यांचा, एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का? हा युवक म्हटला, निश्चिंत आत ये, घर तुझंच आहे. तिला आत घेतलं, स्वतःच अंतरून पांघरून दिलं. सांगितलं शांत झोप, इथं तुला कुठली भीती नाही. ती युवती झोपी गेली. हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड परत येणार नाही, त्या युवतीला त्रास देणार नाही. पण राखण करता करता त्याच्या डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची, ही मुलगी मुस्लिम, मी हिंदू, नाही का हिंदूच्या घरात तिनं आसरा कसा मागितला? तिला भीती नाही वाटली. ते गुंड तर हिची आबरू लुटणार होते. पण घरात मीही एकटा आहे, मीही तरुण आहे. आता या क्षणी मनात आणलं तर इथंच या युवतीची आबरू मीही लुटू शकतो. हिला माझ्या तावडीतनं वाचवणारही कुणी नाही. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीये? रात्रभर विचार करत राहिला, उत्तर सुचलं नाही. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले. न राहून यानं विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची, तू मुस्लिम मी हिंदू, मी का हिंदूच्या घरात आसरा कसा मागितला? तुला भीती नाही वाटली? आणि ते गुंड तर तुझी आबरू लुटणार होते. पण घरात मी एकटा होतो, तरुण होतो. मनात आणलं असतं, रातोरात मी तुझी आबरू इथंच लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारं कुणी नव्हतं. मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस? तशी ती युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12-12:30 वाजता मी पळत होते. पळता पळता या बोळात आले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. धपापत्या उरानं मी दारापुढे उभा राहिले. पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आत डोकावून बघितलं. त्या तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावलं. कारण मला माहिती आहे, ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आबरूला धोका नाही. 350 वर्षानंतर माझ्या राजांचं हे चारित्र्य, तेच माझ्या राष्ट्राचं चरित्र. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला हा विचार तुमच्या माझ्या आचरणात येऊन पुन्हा एकदा या भूमीमध्ये स्वराज्याचं सुराज्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. छत्रपती संभाजी महाराज ग्रुपला शतशः धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना शिवजन्म महोत्सवाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.